विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतायत, आपण थेट जाऊयात। जितेंद्रजी आव्हाड, गीताताई जैन, किरण लामटेजी, अमीन पटेलजी, सिद्धार्थ शिरोळजी, अबू आझमीजी, बाळासाहेब आजबेजी, विक्रमसिंह सावंतजी, कैलास पाटीलजी, अशोक पवारजी, विश्वजित कदमजी, भीमराव तापकीरजी, नितीन राऊतजी, भारतीताई लवेकर, अनिल देशमुखजी, किशोर जोरगेवारजी, सुरेश वरपुडकरजी, महेश लांडगेजी, दिलीप बनकरजी, राजेश एकडेजी, रमेश कोरगावकरजी, रत्नाकर गुट्टेजी, मनीषाताई चौधरी, हिरामन खोसकरजी, रईस शेखजी, विश्वनाथ भोईरजी, संदीप क्षीरसागरजी, सचिन कल्याण शेट्टीजी, सुलभाताई खोडके, सुनील भुसाराजी, यशवंत मानेजी, कृष्णा गजबेजी, दीपक चव्हाणजी, देवराव होळीजी, अतुल बेनकेजी, श्वेताताई महाले, चंद्रकांतजी नवघरे, आशिष जयस्वालजी, चेतन तुपेजी, सुभाष धोटेजी, अतुल भास्करकरजी, सुनील शेळकेजी, उदयसिंह राजपूतजी, विनय कोरेजी, अमित जनकजी, हरिभाऊ बागडेजी, सरोजताई अहिरे, जितेश अंतापूरकरजी, रमेश बोरनारेजी, प्रशांत ठाकूरजी, मेघनाताई बोर्डीकर, बाळासाहेब पाटीलजी, राजेश पाटीलजी, राजेश पवारजी, मोनिकाताई राजळे, सीमाताई हिरे, आकाशजी पुणकर आणि सुरेश भोळे अशा 70 अरे ज्यांनी बोलले त्यांचं नाव घेणार ना। अध्यक्ष महोदय, अशा सन्माननीय 70 लोकांनी सन्माननीय सदस्यांनी भाग घेतला आणि काल उशिरापर्यंत सभागृह चाललं आणि ते सगळं कालच तुम्ही सांगितलं होतं की आज ते संपवायचं आणि आज आपण उत्तराच्या करता मला संधी दिलेली आहे। मी अध्यक्ष महोदय भाषणाच्या सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करतो की अर्थसंकल्प फुटल्याच्या बद्दल सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी पण तशा पद्धतीनं वक्तव्य केलं आणि जयंत पाटील साहेबांनी पण तशा प्रकारचं वक्तव्य केलं, परंतु हे दोन्ही सन्माननीय सदस्य अध्यक्ष महोदय अतिशय सिनियर आहेत आणि अर्थसंकल्पापूर्वी वर्तमानपत्रामध्ये नेहमीच अर्थसंकल्पातील तरतुदी छापून आल्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी आक्षेप घेतला। हे दोघंही एवढे सिनियर असताना आणि जयंतरावांनी तर 9 वेळेला अर्थमंत्रालयाची जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्याच्यावर अर्थसंकल्पाकडनं नागरिकांच्या काही अपेक्षा असतात आणि या अपेक्षांचा अध्यक्ष महोदय कानोसा घेऊन माध्यम त्याच्यामध्ये चर्चा माध्यमांच्या मध्ये होत असते आणि त्याबाबतच्या बातम्या ह्या छापल्या जात असतात। लोकांच्या आशा आकांक्षाचं एक प्रतिबिंब असतं, यात माध्यमांचा कुठलाही काहीच दोष नाही, उलट ते आपलं काम चोखपणे करण्याचा अध्यक्ष महोदय प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी काही बातम्या वर्तमानपत्रामध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आल्या तर अर्थसंकल्प फुटला असं म्हणता येणार नाही। सन्माननीय सदस्य तसं म्हणत असतील तर ते जनतेवर किंवा माध्यमांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे। मी अर्थमंत्री म्हणून स्पष्टपणे सांगू इच्छितो की अर्थसंकल्प कुठेही फुटलेला नाही, अर्थसंकल्पाची गोपनीयता पूर्ण राखली गेलेली आहे, हे मी पहिल्यांदाच निदर्शनास आणून देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, एकंदरीतच या सगळ्या सन्माननीय सदस्यांनी भाग घेत असताना प्रत्येकाने आपापल्या मताप्रमाणे अर्थसंकल्पामध्ये काही मतं इथं व्यक्त केलेली आहेत। मी त्या सगळ्या मतांचा आदर करतो, ज्या चांगल्या सूचना असतील त्याचं मी स्वागत करीन, सरकार त्याच्याबद्दलचं स्वागत करीन आणि ज्याच्याबद्दल काही त्यांनी सूचना केल्या असतील आणि त्या पुढं ह्या सगळ्या अर्थसंकल्पांमध्ये दिलेल्या योजना नीटपणे राबवण्याच्या करता त्याचा उपयोग होणार असतील तर त्याही सूचनांचा मी आदर करीन आणि त्यांचंही स्वागत त्या निमित्तानं करीन। अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये काही सन्माननीय सदस्यांनी कौतुक केलं, मी सुरुवातीला सांगितलं तर विरोधी बाकाच्यावरच्या सदस्यांनी टीका केली, मी त्यांना दोघांनाही सर्वांनाच मी धन्यवाद देऊ इच्छितो। आपण केलेल्या सूचनांची मी आणि अर्थ विभागाने प्लॅनिंगनी नोंद घेतलेली आहे आणि खरं तर काहींनी असाही मुद्दा काढला, मला वाटतं सन्माननीय सदस्य पृथ्वीराज बाबांनी काढला किंवा कोणी काढला, कारण 70 लोक बोलली, मी सगळ्यांचं ऐकत होतो, जास्तीत जास्त सन्माननीय मान्यवरांचा ऐकण्याचा प्रयत्न हा मी अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यातनं काही गोष्टी दुरुस्ती करायची असेल तर त्याच्याही बद्दल मी माझ्या विभागाला सांगितलेलं आहे। अध्यक्ष महोदय, फेब्रुवारी महिन्यात देशाचा अर्थसंकल्प नेहमी मांडला जातो आणि पूर्वी 28 फेब्रुवारी ही तारीख असायची, आता ती 1 फेब्रुवारी केलेली आहे आणि केंद्राने त्यांचा अर्थसंकल्प मांडला की त्यानंतर आपण राज्याचा अर्थसंकल्प मांडतो, असं वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे।
यावेळी लोकसभेच्या निवडणुकीमुळं फेब्रुवारी महिन्यातच केंद्राचा आणि राज्याचा पण अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. त्याच्यानंतर आता अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केलेला आहे. अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प सादर करत असताना जाणीवपूर्वक सरकारने त्याच्यामध्ये राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, प्रत्येक समाज घटकाला त्या विकासाच्या प्रवाहामध्ये संधी मिळावी. मग त्याच्यामध्ये आपला शेतकरी असेल, शेतमजूर असेल, महिला असेल, युवा युवती असतील, सर्वसामान्य सर्वांच्या अडचणी दूर व्हाव्यात ही आपल्या सर्वांचीच अपेक्षा असते आणि त्याच्यामुळं इच्छा पण असते. राज्यातील प्रत्येक घटकाच्या अर्थसंकल्पातनं काही अपेक्षा त्या ठिकाणी असतात आणि जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण करण्याचा आणि प्रत्येक समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न ह्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या महायुतीच्या सरकारने अध्यक्ष महोदय केलेला आहे. आणि महाराष्ट्र हे देशातील एक आघाडीचं राज्य म्हणून ओळखलं जातं आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना राबवत असताना आर्थिक आघाडीवर देखील राज्य सुस्थितीत राहावं, आर्थिक शिस्त तिथं पाळली जावी यासाठी देखील सरकारचा प्रयत्न आहे. आणि ह्या सर्व गोष्टी नजरेसमोर ठेवून अध्यक्ष महोदय आम्ही अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये वारकरी, महिला, शेतकरी, दुर्बल घटक, युवा पिढी या सर्वांचा हा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना बळ देणारा हा अर्थसंकल्प आहे. महिलांना सशक्त करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये सगळ्यांनी ही गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प मांडत असताना मला मी जास्त सगळ्यांच्या 70 लोकांच्या सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकणार नाही, परंतु जे महत्वाचे प्रश्न आहेत आणि ते बहुतेकांनी त्याचा उहापोह केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये मी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे अर्थस्थितीच्या बाबत सन्माननीय सदस्यांनी, विरोधी पक्ष नेते असतील किंवा काही सन्माननीय समोरचे सदस्य असतील किंवा महसूल आणि राजकोषीय तूट, कर्जाचा बोजा आणि एकूणच राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत चर्चा केली आणि काही प्रश्न हे निश्चितपणे त्यांनी उपस्थित केलेले आहे, साहजिकच आहे. त्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, खरं तर मला सभागृहाला सांगायचं आहे की इथं आजपर्यंत एक रेकॉर्ड सन्माननीय जयंत पाटील साहेबांचं होतं, 9 वेळेला अर्थसंकल्प मांडायचं. जयंतराव बरोबर आहे ना? 9 वेळेला अर्थसंकल्प मांडायचं. पण अध्यक्ष महोदय, मला या नाही आपल्या वानखेडे साहेब आता वर गेले, आता हयात असणं सलग होता ते तर रेकॉर्ड आहेच. जसं वसंतराव नाईकांचं सलग 11 वर्ष होतं, त्याच्यामुळे ते जयंतराव त्याबद्दल तुमचं अभिनंदन. अध्यक्ष महोदय, मला 10 वेळेला अर्थसंकल्प काय करतात, मोठी जबाबदारी वाढल्यावर मूड बदलावा लागतो. नाही, कोणाच्या हाताखाली काम करत असताना सगळं तिथं ढकलावं लागतं की त्यांनी केलं, मी कुठं काय केलं. अध्यक्ष महोदय जाऊ द्या, परंतु मी पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा नाही, तिसऱ्यांदा नाही, चौथ्यांदा नाही, मला सभागृहाला 5व्यांदा नाही, 6व्यांदा नाही, 7व्यांदा नाही, 8व्यांदा नाही, 9व्यांदा नाही, 10व्यांदा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली. आणि काहीतरी अध्यक्ष महोदय आम्हाला थोडा बहुत अनुभव आहे, इतरांच्या एवढा नसेल पण थोडा का होईना अनुभव आहे आणि त्याच्यामुळं मी कोणत्याही बाजूला महाविकास आघाडीमध्ये होतो तरीच मला अर्थसंकल्प मांडण्याची संधी द्यायची आणि महायुतीमध्ये आलो तरी अर्थसंकल्प मांडण्याची संधी त्या ठिकाणी द्यायची दिलेली आहे. ही वस्तुस्थिती कोणी नाकारता येणार नाही. पण एक गोष्ट मी त्यावेळेस बघितली, महाविकास आघाडीकडनं अर्थसंकल्प मांडला की त्यावेळेस महायुती विरोध करायची. आता महायुतीकडनं मांडला की महाविकास आघाडी विरोध त्या ठिकाणी करते. भास्कर भाई खरंय की नाही? झाला ना दोन्ही बाजूंनी, परंतु हरकत नाही, तो मनुष्य स्वभाव आहे, त्याच्याबद्दल मला काही जास्त म्हणायचं नाही. पण एकंदरीत मी सुरुवातीला सांगितलं तुटीच्या बद्दल प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यम यांनी देखील ह्याच्याबद्दलची चर्चा केली, पेपरला पण वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या आल्या. अशी चर्चाही राज्याच्या विकासासाठी नेहमी पोषक असते, त्यामुळे मी त्या सगळ्या चर्चेचं स्वागत करतो. सन्माननीय सदस्यांनी पण उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या बद्दल थोडंफार समाधान करण्याचा प्रयत्न देखील अध्यक्ष महोदय मी करणार आहे. सन्माननीय विरोधी पक्ष नेते, आपण मला सांगितलं की महसुली जमा ही मागील आर्थिक वर्षापेक्षा 13,000 कोटींनी जास्त आहे
आणि महसुली जमा ज्या दराने वाढायला पाहिजे त्या दराने वाढत नाही, अशा प्रकारचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला होता. खरं तर 2019-20ला 2,83,190 महसुली जमा होती. 21-22ला 2,69,468. तेव्हा का कमी झाली? तर त्यावेळेस करोनाचा काळ होता, सगळ्या जगाने तो अनुभवला होता. परंतु त्याच्यानंतर सातत्याने अध्यक्ष महोदय, मला विरोधी पक्ष नेत्याला सांगायचं की ती महसुली जमा वाढत गेली. 21-22ला 3,33,312 झाली. 22-24ला 4,05,678 झाली. 23 कोटी. 2023-24ला बजेट एस्टिमेट होतं ते 4,49,523 कोटी आहे. त्याचे अजून आकडे सगळे क्लिअर झालेले नाहीत, त्याच्यामुळं त्याचा आता ॲक्युरेट फिगर मला आता सांगता येणार नाही. आल्यानंतर मी सभागृहाला अवगत करीन. आणि 24-25 मध्ये बजेट एस्टिमेट 4,99,462 कोटी रुपये आणि मागील वर्षाच्या तुलनेमध्ये विरोधी पक्ष नेते साधारण ते 11.10% अशी वाढ झालेली आहे आणि नेहमी तशाच पद्धतीची वाढ झालेली आहे. एकदा फक्त मला वाटतं करोनाच्या काळामध्ये 4.85% मायनस झालेलं होतं आणि नंतर 21-22ला एकदम 23.69% वाढ झाली, कारण करोना गेलेला होता आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला एक वेगळ्या प्रकारची कलाटणी मिळालेली होती. हे अर्थसंकल्पातील आकडेवारी शी तुलना करता मागील वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाची पण अध्यक्ष महोदय तुलना केली पाहिजे. आणि ह्या 24-25 अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमा ही मागील वर्षापेक्षा 49,939 कोटीनं विजयराव जास्त आहे आणि टक्केवारीत मी सांगितलं 11.10%. मी हेही सांगू इच्छितो सभागृहाला की केंद्राच्या महसुली करात सुद्धा वाढ होते असं आहे आणि त्यामुळे केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या कर हिश्श्याच्या मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. आता 15व्या वित्त आयोगाची पण मुदत मला वाटतं पुढच्या वर्षी संपेल. 16व्या वित्त आयोगाच्याही निमित्तानं सगळ्याच राज्यातल्या केंद्रशासित किंवा इतर राज्य, छोटी राज्य, मोठी राज्य, ह्या सगळ्यांना पण जास्तीचा निधी मिळणार आहे, ह्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि मला सभागृहाला हे पण सांगायचंय की जीएसटी, वॅट, व्यवसाय कर एकत्रित विचार करता त्यात सातत्याने वाढ होतीये आणि दरवर्षी साधारण 30 ते 35 हजार कोटी रुपयाची वाढ ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, ह्या संदर्भात आपण जर गेले काही वर्षाचं बघितलं म्हणजे एकंदरीत 4,49,523 कोटी अर्थसंकल्पीय अंदाज 23-24ला महसुली जमाचा आम्ही व्यक्त केलेला होता. सुधारित अंदाज 4,86,116 कोटी झाला. आता अर्थसंकल्पीय पण अंदाज आम्ही 4,99,463 कोटी असा 11% जास्त धरलेला आहे. हे माझं त्या संदर्भातलं विरोधी पक्ष नेते तुम्हाला उत्तर राहील. कराच्या संकलनाच्या आकडेवारीमध्ये देखील कराचं उत्पन्न हे बऱ्यापैकी आपलं त्या ठिकाणी वाढतंय आणि हा सगळा प्रयत्न राज्य सरकारचा जाणीवपूर्वक चाललेला आहे. आम्ही ज्यावेळेस खर्च करतो त्यावेळेस रिसोर्सेस वाढवण्याच्या करता देखील काय आपण करू शकतो. केंद्र पण आता पुन्हा तिथं सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झालेले आहेत. मधल्या काळामध्ये जसं बिहारला आणि साधारण ऐकायला मिळाले आंध्र प्रदेशला विशेष दर्जा देण्यात आलेला आहे, तशाही पद्धतीचा प्रयत्न राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकाच विचाराचं असल्यामुळं मला महाराष्ट्राला सांगायचं की त्यांचाही फायदा आपण घेणार आहोत आणि त्याच्यामुळे पुढं पण केंद्राच्याच विचाराचं राज्य सरकार आलं पाहिजे ह्याही बद्दल जनतेने निश्चितपणे विचार. अहो एक मिनिट, आंध्र प्रदेश पण आहे त्याच्यात. ठीक आहे, तुम्ही त्या अँगल त्या चष्म्यातनं बघा, आम्ही चांगल्या चष्म्यातनं बघतो, आम्हाला त्याला काही बोलायचं नाही. कारण मी आपल्याला भास्करराव अनेक वर्ष ओळखतो, तुम्ही मला ओळखता. अध्यक्ष महोदय, यामध्ये महसुली जमा देखील मागील आर्थिक वर्षापेक्षा 13,000 कोटीनं जास्त आहे आणि महसूल जमा देखील त्या ज्या दराने वाढायला पाहिजे त्या दराने वाढत नाही असा मुद्दा विजयराव तुम्ही काढलेला होता. परंतु मी मगाशीच सांगितलं की ते कसं वाढतंय आणि मागील वर्षाच्या 24-25च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसुली जमा ही जवळपास 49,939 कोटीनं वाढलेली आहे आणि ती बऱ्यापैकी वाढलेली, ती आणखीन कशी वाढेल ह्याबद्दलचाही आमचा प्रयत्न आहे.
अध्यक्ष महोदय, विरोधी पक्ष नेते आणि विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष हे लोकशाहीचे दोन स्तंभ आहेत. या स्तंभावर लोकशाही उभी आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून निश्चितपणे विजयरावांनी काही भाषणामध्ये चांगले मुद्दे मांडलेले आहेत, चांगल्या सूचना केलेल्या आहेत. त्यांना तितकाच सकारात्मक प्रतिसाद देण्याची आमची महायुतीच्या सरकारची भूमिका आहे. त्याबद्दल मी तुम्हाला ऐकवीन कि प्यार करेंगे तो करोगे, प्यार करोगे तो प्यार करेंगे, हाथ मिलाओगे तो हाथ भी मिलाएंगे, गले मिलोगे तो गले मिलाएंगे, सितम मिलाएंगे, गले मिलाएंगे ना, सितम करोगे तो सितम करेंगे, हम आदमी है तुम्हारे जैसे, जो तुम करोगे वो हम करेंगे. अध्यक्ष महोदय, अरे आता बघा, आता चांगला मूड झाला तरी वाईट वाटतंय, काय कठीणच आहे बाबा. काय भास्करराव, त्यांचा माझ्यावर एवढा डोळे झाकून विश्वास आहे की ते म्हणतात, हा मी इथं अर्थसंकल्प मांडत असताना दुसरी पण महत्वाची कामं चाललेली आहेत, कारण राज्य झपाट्याने पुढे न्यायचं चाललंय. अध्यक्ष महोदय, आता ते तुम्ही त्या बघत त्या चष्मात न बघता त्याला मी काय करू. अध्यक्ष महोदय, काही सन्माननीय सदस्यांनी अंतरिम अर्थसंकल्प आणि अतिरिक्त अर्थसंकल्प याच्याबद्दल पण थोडासा ओहापोह सन्माननीय ज्येष्ठ सदस्य पृथ्वीराज बाबा चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी केला. पण एक गोष्ट खरी आहे, आम्ही पण त्या गोष्टीचा विचार केलाय. ह्याच्याकरता अध्यक्ष महोदय, भविष्यात या कार्यपद्धतीमध्ये बदल करायचा झाल्यास त्या सुधारित कार्यपद्धतीस विधानमंडळाच्या अंदाज समितीची मान्यता घ्यावी लागेल. परंतु बाबा, तुम्ही म्हणताय ते प्लॅनिंग फायनान्स, आमचं पण मत तसं झालंय, कारण दोनदा करायचं काहीच कारण नाही. त्याच्यामुळे पुढच्या वेळेस ह्या गोष्टीचा निश्चितपणे विचार हा अंदाज समितीला, विधान मंडळाच्या अंदाज समितीच्या पुढे, आता अंदाज समिती पण नाही त्यांच्या पुढे देऊन आपण मान्य आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांचा असा मुद्दा मांडला की महसुली खर्च आणि महसुली तूट वाढली आहे, असं तुम्ही मांडलं. 24-25 मध्ये महसुली खर्च 5,19,514 कोटी अपेक्षित आहे. महसुली खर्चात ते 11.57% वाढ आहे हे दिसतंय, पण तो खर्च कशावरील आहे हे देखील अध्यक्ष महोदय आपण पाहिलं पाहिजे. व्याज, वेतन, निवृत्ती वेतन या गोष्टी महसुली खर्चात येतात. व्याज प्रदानाची महसुली जमेची टक्केवारी 11.3% इतकी आहे आणि व्याज, निवृत्ती वेतनाची, वेतन एकत्रित खर्चाची टक्केवारी 58% आहे. मला सभागृहाला एक गोष्ट जरूर सांगायची आहे. तुम्ही अनेकदा आमच्यावर एक आरोप करता की तुम्ही जागा मोकळ्या ठेवता. परवाच सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या लक्षात आणून दिलं. मी पण ह्या चर्चेच्या निमित्तानं लक्षात आणून देऊ इच्छितो की पाईपलाईन मध्ये आणि भरलेल्या ह्या सगळ्या जागा म्हणजे साधारण ऑगस्ट 15 पर्यंत 1,09,000 लोकांना आपल्या सरकारी नोकरीमध्ये आपण नोकरी लावलेली असेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भरती गेल्या अनेक वर्षात, मी तर 30-32 वर्ष समाजामध्ये सभागृहामध्ये काम करतोय, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त भरती आपण त्या ठिकाणी केलेली आहे. पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आज निवृत्ती वेतन, व्याज आणि वेतन ह्याचा खर्च 58%, उद्याच्याला हा खर्च वाढल्यानंतर तोही खर्च वाढण्याची शक्यता आहे. म्हणून भरती नाही करायची असं नाही, त्याकरता रिसोर्सेस वाढवण्याचा देखील अध्यक्ष महोदय आम्ही प्रयत्न करतोय. हा बांधील खर्च आहे, तो टाळता येण्यासारखा नाहीये आणि त्यामुळे महसुली तूट चालू वित्तीय वर्षात 20,051 कोटी रुपये दिसते. मागील वर्षी ती 16,122 कोटी रुपये होती. अध्यक्ष महोदय, कल्याणकारी राज्याची संकल्पना हे निश्चितपणे महाराष्ट्र सरकारने स्वीकारलेली आहे आणि शासकीय सेवेतील अधिकारी कर्मचारी हे आपल्याच राज्याचा भाग आहेत. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना देखील आम्ही SDRFच्या निकषापेक्षा जास्तीचा मदत त्या ठिकाणी केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना त्या मी पुढे येतो.
त्या पण आम्ही मोठ्या प्रमाणावर लोककल्याणकारी राज्याचा विचार करून आम्ही त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि त्याच्यामुळं तिथंही खर्च होतो. शेतकरी, महिला, गरीब आणि समाजातील इतर दुर्बल घटकाकडे देखील शासनाचं विशेष लक्ष आहे. त्याकरता अध्यक्ष महोदय तरतुदी कराव्या लागतात. 20,051 कोटी रुपये महसुली तूट दिसली तरी वर्ष अखेरपर्यंत खर्चावर काही नियंत्रण आणून ती तूट कमी करण्याचा आमचा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे. आणि हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की महसुली तूट राज्याच्या स्थूल उत्पन्नाच्या 0.47% आहे. आपलं स्थूल उत्पन्न आत्ताच्या घडीला 42,67,771 कोटी आहे. त्याच्यामुळे महसुली तूट कमी झाली पाहिजे या मताचे तुम्ही जसे आहेत तसं सरकार देखील आहे, मी देखील आहे. पण एक गोष्ट मी लक्षात आणून देऊ इच्छितो की गेल्या 10 वर्षातील आकडेवारी बघितली तर 2017-18 आणि 18-19 त्यावेळेस सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री होते, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. त्या 2 वर्षाचा अपवाद वगळता 8 वर्षात महसुली तुटीचाच अर्थसंकल्प सादर केले गेलेले आहेत. ही पण बाब मी सभागृहाच्या या निमित्तानं लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो. आणि अशा पद्धतीने हा महसुली खर्च, महसुली तूट ह्याच्या संदर्भामध्ये व्याज प्रदानाची महसुली रकमेची जमेची टक्केवारी 11.36 इतकी आहे अंदाजित आणि व्याज, वेतन, निवृत्ती वेतन यावरील खर्चाचा जमेची टक्केवारी 58% त्या ठिकाणी आहे. ही अशा पद्धतीची परिस्थिती अध्यक्ष महोदय. मला दुसरं एक सांगायचं आहे की ज्यावेळेस गेल्या 10 वर्षाची मी तुलना करतो त्यावेळेस महसुली तुटीचं 10 वर्षात 15-16ला 8.89% तुटीचा अर्थसंकल्प होता. 16-17ला 4.17% तुटीचा अर्थसंकल्प त्या ठिकाणी होता. 17-18, 18-19 मात्र प्लस होता. मात्र 19-20ला पुन्हा 6.04% तुटीचा अर्थसंकल्प आला. आणि अध्यक्ष महोदय ज्यावेळेस मीच त्यावेळेस अर्थमंत्री होतो, कोरोनाचा काळ होता, त्या काळामध्ये आपल्याला तुटीचा अर्थसंकल्प करावा लागला. ती टक्केवारी 15.27 म्हणजे एवढी टक्के होती. 21-22ला 4.91% तुटीचा अर्थसंकल्प, 22-23ला 0.48चा तुटीचा अर्थसंकल्प, 23-24ला 4.2चा आणि 24-25ला तुटीचा 4.01 अशा प्रकारचा तुटीचा अर्थसंकल्प आहे. अध्यक्ष महोदय, भांडवली जमेच्या बद्दल देखील मागच्या वर्षीपेक्षा चालू वर्षी कमी कशी दाखवली अशा प्रकारचा प्रश्न विरोधी पक्ष नेत्यांनी काही सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केला. वास्तविक भांडवली 22-23ला प्रत्यक्ष भांडवली जमा 55,472 कोटी रुपये होता. अर्थसंकल्पीय अंदाज 23-24चा आमचा 97,927 कोटीचा आहे आणि 23-24चा आता सुधारित अंदाज हा 1,14,000 कोटीचा आला आहे आणि 24-25चा अर्थसंकल्पीय अंदाज आमचा 1,01,531 कोटीचा आहे. अशा पद्धतीचा भांडवली जमा आहे. तरी देखील नेहमीच आपण जो अंदाज करतो त्याच्यापेक्षा जास्तच जमा होती हा आजपर्यंतचा अध्यक्ष महोदय अनुभव आहे. अर्थसंकल्पाचं विश्लेषण करताना मला अर्थसंकल्पीय अंदाजाची तुलना पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाशीच केली पाहिजे आणि ही पहिल्यापासून पद्धत आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी सोयीस्कर तुलना केली, ती अर्थसंकल्पीय अंदाजाची तुलना सुधारित अंदाजाशी केली, त्यामुळे ती मागील वर्षाच्या पेक्षा विरोधी पक्ष नेते आपल्याला कमी दिसतीये. त्यामुळं 24-25चा सुधारित अंदाज देखील त्यावेळी निश्चितपणे भांडवली जमा मागील वर्षापेक्षा जास्त दिसून येईल. ह्याच्या सगळ्या संदर्भात मला भांडवली खर्चाच्या बद्दल पण गोष्ट सभागृहाला अवगत करायची आहे. आकड्यांची जगलरी करून या सरकारला भांडवली खर्च कमी करायचा आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते आपण केला आमच्यावर. हा आरोप सुद्धा सोयीची आकडेवारी समोर ठेवून केलेला आहे. कारण 23-24 मध्ये 81,805 कोटी एवढा भांडवली खर्च अंदाजित होता. 24-25 मध्ये त्यात वाढ होऊन तो भांडवली खर्च 92,780 कोटी रुपये झालेला अपेक्षित आहे. भांडवली खर्चात सुद्धा साधारण 13.42% वाढ झालेली आहे. उलट अर्थसंकल्पात आम्ही भांडवली कामासाठी तरतुदीमध्ये वाढ केलेली आहे आणि त्याच्यामुळं हे भांडवली जमा खर्च हे जे काही आपण पाहिलं मगाशी मी आकडे सांगितलेले किंवा राजकोषीय तूट ह्याच्यामध्ये देखील 24-25चा एकूण खर्च 6,12,293 कोटी इतका अंदाजित असून त्यापैकी महसुली खर्च
5,19,513 कोटी व भांडवली खर्च 92,780 कोटी इतका त्याच्यामध्ये अंदाजित आहे. त्याच्यामध्ये राजकोटीय तूट देखील 15.55% त्यामध्ये आहे. परंतु मी सभागृहाला सांगू इच्छितो की चर्चेच्या दरम्यान राजकोषीय तुटीबाबत ज्याला फिस्कल डिफिसिट आपण म्हणतो चिंता व्यक्त केली. मागील वर्षी 95,501 कोटी एवढी राजकोषीय तूट अर्थसंकल्पीय अंदाजानुसार होती. सुधारित अंदाजानुसार ती 1,11,956 झाली आणि आता 24-25 मध्ये ती 1,10,355 कोटी अपेक्षित धरलेली आहे. मागच्या वर्षापेक्षा 14,854 कोटी रुपयाची राजकोषीय तूट वाढली हे खरं आहे. परंतु महसुली तुटीची जी कारणे मी आपल्याला सांगितली तीच राजकोषीय तुटीसाठी देखील आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की राजकोषीय तूट स्थूल उत्पन्नाच्या 3% जास्त असता कामा नये अशा पद्धतीने सर्वच राज्यांना केंद्राने कळवलेले आहे. त्याच्यातच आम्ही